गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण बघितला होता प्रेशरच्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या बघितल्या होत्या, बरोबर आहे. कॉलम वरती म्हणजे कंटेनर जो असतो तो त्याच्यामध्ये आपण एक सिलेंडर इन्सर्ट केला आणि जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतात त्याच्या सिलेंडरवर कुठचे ह्या कॉर्नरचे मॉलिक्युल्स असतात ते कॉर्नरचे मॉलिक्युल्स ह्या सिलेंडरवर किती अमाउंट ऑफ फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करतात आपण ते काल बघितलं होता. आज आपण बघणार आहोत ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स व्हॉट. आता प्रेशर म्हणजे माहिती आहे तुम्हाला. प्रेशर म्हणजे काय आहे? फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज कॉल्ड द प्रेशर. आता बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स व्हॉट. ऍटमॉस मीन्स एअर. तर काय करतो, एक बॉडी कन्सिडर केली आहे, जे रिकामी बॉडी आहे ती कन्सिडर केली. एअरनं त्या बॉडीवरती किती अमाउंट ऑफ प्रेशर अप्लाय करताय, कोण? एअर. कोणावर? त्या बॉडीवर किती अमाउंट ऑफ प्रेशर एअर अप्लाय करताय, दॅट इज नथिंग बट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज फॉर्म आर मेड बाय द एअर और फ्लुइड. देन सेकंड, एक्सर्ट इन डाउनवर्ड डायरेक्शन ड्यू टू वेट. आता बघा, एक चॉक आहे माझ्याकडे, चॉक आहे, याला काहीतरी वेट आहे चॉकला, बरोबर आहे. तर काय करेल मी, काय करेन, याला वरतून जर सोडला तर तो काय खालच्या डाउनवर्ड डायरेक्शनने ट्रॅव्हल करेल. दॅट इज का बरं? कारण याला वेट आहे काहीतरी, आणि कोण खिचत आहे आपल्याकडे? त्याला अर्थ खिचत आहे, बरोबर आहे. तर बघा, कन्सिडर करा की हे जे आहे एक सी लेवल कन्सिडर करत आहे, दॅट इज सी लेवल. देन मी काय करताय, एक बॉडी घेत आहे, कुठून? सी लेवल पासून एक 8 किलोमीटर डिस्टन्स जो असतो त्याच्यावर एक बॉडी घेत आहे, बरोबर आहे. आता बॉडी घेतल्यानंतर काय करेल, जो स्पेस मध्ये असते, एअर मध्ये जे असतात ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून आपण त्याला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा एअर म्हणा, हे खूप कमी असतात, व्हेरी लेस. आता जशी बॉडी जे खालते येईल, ही जी बॉडी जशी डिस्टन्स सी लेवल पासून ते ह्या बॉडी पर्यंतचा डिस्टन्स, जेव्हा त्या बॉडीचा डिस्टन्स कमी होत जाईल, डिक्रीज होत जाईल, तर काय करेल, जे एअर्स असतात, मॉलिक्युल्स असतात, ते इन्क्रीज होत जातील, बरोबर आहे, इन्क्रीज होतील. आणि ह्या लेवलला खूप सारे मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे, खूप सारे असे मॉलिक्युल्स असतील. तर काय करेल, ही बॉडी जेव्हा इथे येईल तर काय करेल, हे जे याच्यामध्ये जो फोर्स लागत होता, आधी फोर्स किती, मॉलिक्युल्स कमी होते म्हणून फोर्स कमी लागत होता, बरोबर आहे. म्हणजे इथे काय असतो, एअर मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा कसा असतो, कमी असतो, इज व्हेरी लेस और निग्लिजिबल. आपण याला कन्सिडर करू किंवा नाही करू काही फरक नाही पडणार. कुठं? सी लेवल, आपलं सॉरी एअर मध्ये. बट सी लेवलला जेव्हा ती बॉडी येईल, एखादी बॉडी सी लेवलला जर आली तर काय होईल, जे मॉलिक्युल्स असतात ते काय करतील, त्या बॉडीला अधिक फोर्स लागतील, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, द मॉलिक्युल्स आर इन्क्रीज, देन फोर्स इज आल्सो इन्क्रीज. आता कोण फोर्स आहे, तर आता हा जो बॉडी आहे तो फोर्स अप्लाय करत होता, देन द प्रेशर ड्यू टू धिस फोर्स. आता बघा, हे जे बॉडी आहे हे खालती येत आहे, डाउनवर्ड डायरेक्शनने ट्रॅव्हल करत आहे, याच्यावर काहीतरी फोर्स लागत आहे, प्रेशर लागत आहे, बरोबर आहे. तर प्रेशर म्हणजे काय होतं, फोर्स पर युनिट एरिया. तर बघा, प्रेशर अप्लाय होत आहे, कसं? प्रेशर ड्यू टू धिस फोर्स इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर कोण लावत होता? एअर लावत होता. दॅट इज कॉल्ड द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हायेस्ट ऑफ द सरफेस, दॅट इज सी लेवल. आता बघा, हा प्रेशर जो असतो, प्रेशर काय करते, प्रेशर कुठे जास्त असते? सरफेसवर. कुठं? सी लेवल. तर बघा, मी सांगितलं आताच की जेव्हा बॉडी इथे आली तर काय होईल, इथे प्रेशर खूप जास्त लागेल, बरोबर आहे. कुठं? सरफेसवर दॅट इज सी लेवल म्हणून आपण याला सी लेवल कन्सिडर केला. तर सी लेवलवर ह्या बॉडीला प्रेशर खूप जास्त लागेल, दॅट इज द हायेस्ट ऑफ द सरफेस, दॅट इज सी लेवल. दॅट इज सी. का बघितलं आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. देन नाउ नेक्स्ट टॉपिक इज व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम म्हटल्यानंतर आपल्या एकच गोष्ट लक्षात येतो, बरोबर आहे. कोणती? व्हॅक्यूम म्हटलं तिथं एकदम रिकामी जागा, दॅट इज नो एनी मॉलिक्युल्स मॅटर और नो, दॅट इज देयर इज नो एनी अमाउंट ऑफ मॅटर, मॉलिक्युल्स और etc. there is no present, that is called vacuum. But here
इथं काय होत आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर मध्ये आपण ऍब्सोल्यूट बाय ऍब्सोल्यूट प्रेशर जर बघितला तर व्हॅक्यूम मध्ये काय आहे, व्हॅक्यूम मध्ये प्रेशर प्रेशर व्हॅक्यूम मध्ये प्रेशर असतो, बरोबर आहे, प्रेशर कन्सिडर केला आहे. आता बघा काय म्हणू आपण त्याला, 10 पास्कल 10 पास्कल एक प्रेशर आहे, त्याच्यामध्ये परत एक ऍब्सोल्यूट प्रेशर घेतला आपण किती 20 पास्कल बरोबर आहे. 20 पास्कलचा आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर घेतला आणि व्हॅक्यूम घेतला किती 10 पास्कलचा. तर काय होईल आता बघा, हा 20 पास्कल पेक्षा 10 पास्कल लहान आहे, बरोबर आहे. दॅट इज नथिंग बट द वेअर द रीजन दॅट इज गॅस इज 10 पास्कल आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं आहे 20 पास्कलचा आहे. द रीजन that is the region of gas pressure is, बघा गॅस प्रेशर आहे, गॅस प्रेशर किती आहे 20 पास्कल 10 पास्कल बरोबर आहे. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो असतो हा 20 पास्कलचा असतो. कन्सिडर करा, जस्ट कन्सिडर. तर काय होईल, द रीजन द गॅस प्रेशर इज लेस दॅन gas pressure is less than the atmospheric pressure. Gas pressure is less than the atmospheric pressure. It is called vacuum. हा कुठे कन्सिडर केलाय, ऍब्सोल्यूट प्रेशर मध्ये, बरोबर आहे. म्हणजे गॅसचा जो प्रेशर असतो तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी असतो, दॅट इज कॉल्ड द व्हॅक्यूम. देन नेक्स्ट टॉपिक इज रियल व्हॅक्यूम. आता रियल व्हॅक्यूम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये देअर इज नो किंवा नॉट मॉलिक्युल्स मॅटर आयन्स इज नॉट there is not molecules matter ions is not a present. आता मॅटर म्हटलं तर सर्व झाले, मॉलिक्युल्स आणि त्याच्यामध्ये सर्व जे काही गोष्टी आल्या बारीक छोट्या त्या सर्व मॅटर मध्ये आल्या, त्याच्यामध्ये काहीच देअर इज नॉट अ प्रेझेंट इन स्पेस किंवा व्हॅक्यूम. इट इज कॉल्ड ॲज रिअल व्हॅक्यूम. अशा व्हॅक्यूम मध्ये ज्याच्यामध्ये मॅटर मॉलिक्युल्स आयन्स जे काही असतात ते काहीच प्रेझेंट नसतात, पूर्ण एम्प्टी स्पेस असतो, दॅट इज कॉल्ड द रियल व्हॅक्यूम. नाउ वी हॅव टू स्टार्ट ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. तर बघा याच्यामध्ये जस्ट यू आर कन्सिडर these are the container and this layer are this upper level is air and lower level is water. तर बघा याच्यामध्ये काय होत आहे, हा एक कंटेनर आहे, जी वरची लेयर आहे, वरची लेयरच्या वरती जे आहे ते एअर आहे, स्पेस आहे, बरोबर आहे. आणि जी आहे खालची लेवल ती वॉटरनी फिल केलेली आहे, बरोबर आहे. जस्ट कन्सिडर द कंटेनर इज फिल्ड विथ द फ्लुइड्स और वॉटर. देन एक एरिया आपण कन्सिडर करू शकतो, दॅट इज द क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर आहे. क्रॉस सेक्शनल मीन्स एक बाहेर आहे, त्याला आपण बीच मधून कट केला आहे, तर आपण जर त्याच्या समोरून जर बघितला त्या वायरला, तर त्याचा एरिया तुम्हाला या टाइपचा दिसेल, बरोबर आहे. दॅट इज द क्रॉस सेक्शन. दॅट इज कन्सिडर A is area of cylinder, then P1 and P2. P1 is pressure at upper end, and P2 is pressure at lower end. Then mg is ग्रॅव्हिटेशनल किंवा काय म्हणतो आपण त्याला, ग्रॅव्हिटी किंवा वेट म्हणून, वेट. mg is weight of cylinder. Then force
हे बघा x1 x2 आहे, x1 and x2 किंवा x1 minus x2 is equal to h कन्सिडर करा, हाईट आहे ही, बरोबर आहे. x1 हाईटला आहे आणि x2 लोअर एंडला आहे, तर आपण ही हाईट कन्सिडर करत आहोत. हाईट दॅट इज h, हाईट ऑफ सिलेंडर. Then F1 is act as a force. काय आहे ते? फोर्स आहे, बरोबर आहे. आता बघा F2, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्सिंग फोर्स तयार करायचा आहे. काय करायचं आहे? बॅलन्सिंग फोर्स. द बॅलन्सिंग फोर्स इज द बॅलन्सिंग फोर्स इज काय होईल बघा, F1 आहे, F1 हाय सिलेंडर खालच्या डायरेक्शननी फोर्स लावलाय, बरोबर आहे. खालच्या डायरेक्शनने फोर्स लावला, काय आहे डायरेक्शन कशा खालच्या डायरेक्शनने आहे. इट इज क्लिअर. देन आता mg आहे, mg वेट आहे, तर वेट कसा असतो? खालच्या डायरेक्शनने असतो, बिकॉज देयर आर ग्रॅव्हिटेशनल किंवा ग्रॅव्हिटी काय करेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्या वेटला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. नेहमी कसा असतो वेट? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कडे असतो. दॅट इज mg, म्हणजे F1 प्लस mg, बरोबर आहे. हा फोर्स लागत आहे कुठे? एका बॉडीवर फोर्स लागत आहे, ते खालच्या डायरेक्शनला जात आहे. दॅट इज दोघा मिळून एक फोर्स तयार होत आहे, बरोबर आहे. आता बघा, आता त्याला अपोज करताना काम कोण करत आहे, थांबवण्याचं काम कोण करत आहे? तर हा F2 आहे. कसा आहे? हा वरच्या डायरेक्शनने फोर्स लावत आहे. कुठून? हे मॉलिक्युल्स, बरोबर आहे. तर आपण असा करू शकतो, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg, बरोबर आहे. ही इक्वेशन मिळाली, दॅट इज इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? प्रेशर P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. तर F इज इक्वल टू काय होईल? प्रेशर इंटू एरिया, बरोबर आहे. प्रेशर इंटू एरिया. तर याच्यावरून आपण F1 आहे, फोर्स 1, F1 इज इक्वल टू प्रेशर आहे, 2 पॉइंटला आहे, बरोबर आहे, P1 आणि P2. दॅट इज P1 इंटू A and F2 इज इक्वल टू P2 इंटू A, बरोबर आहे. देन मास तुम्हाला माहिती आहे. मास काय आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बरोबर आहे. म्हणजे आपण m इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम. इट इज क्लिअर. आता व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम काय असतो? मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितला की व्हॉल्यूम इज नथिंग बट द एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया अँड हाईट ऑफ सिलेंडर, दॅट इज व्हॅल्यू. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होईल? एरिया इंटू हाईट, म्हणजे A इंटू h होईल, बरोबर आहे. रो इंटू A इंटू h. बट हियर h इज गिवन दॅट h इज इक्वल टू व्हॉट? x1 मायनस x2. तर काय होईल? रो इंटू A इंटू x1 मायनस x2. इट इज क्लिअर. ओके. देन these equations are 2 and these equations are 3. Put equation 2 and 3 in equation 1. तर काय होईल? F2 काय आपल्याकडे? P2 into area is equal to F1 P1 म्हणजे प्रेशर 1 into area. आता बघा m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, काय आहे? रो A x1 मायनस x2 आहे. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो हिला, रो इंटू A, बरोबर आहे. मग आहे x1 मायनस x2 किंवा x1 मायनस x2 इंटू ग्रॅव्हिटी, दॅट इज g. आता बघा एरिया कॅन्सल होतील, तर काय वाचलं आपल्याकडे? P2, बरोबर आहे. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो g into x1 minus x2. That is the
ऍटमॉस किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर. दॅट इज द ऍब्सोल्यूट प्रेशर. ओके, दिस इज द ऍब्सोल्यूट प्रेशर पर्सन. ऍब्सोल्यूट प्रेशर हा आहे आपला ऍब्सोल्यूट प्रेशर. आपण नेक्स्ट क्लास मध्ये जेव्हा बघू तेव्हा आपण कसा टू फाइंड द प्रेशर ऍट डेप्थ. टू फाइंड द प्रेशर ऍट डेप्थ आपण इथं जे हाईट आहे इथं प्रेशर किती अप्लाय होतो तो आपण उद्या बघू.